साहेबांसाठी आपले प्रकाश मामा आहेत. मोठे व्यक्ती आहेत आपल्या इथले, तर ऍक्टर बी आहेत. गोल्डन फिश हो का हो का हो का हो का हो का हो का मासा मासा मासा. तर मित्रांनो आता उठलोय मी, तर मॉर्निंग झाली आहे, घडी घातली पांघरुणाची. तर आज बघू काय काय होतंय, नवीन काय होत असेल तर तुम्हाला दाखवतो. तर आज आमची ग्रॅनाईट येणार होतं आमच्या घरातलं. तर आज ग्रॅनाईटचा माल मागवलेला आहे, कटिंग वगैरे झालेली आहे. आपण ऑर्डर दिलेली होती 2-3 दिवसापूर्वी. तर ती कटिंग वगैरे झाली आज कंप्लीट. आज डिलिव्हरी करतो म्हटले होते. तर त्या ड्रायव्हरला वगैरे कॉल करतो लाईव्हला. हॅलो, निघालो का? हां बरं बरं. तर मी यांना कॉल केला होता, यांनी म्हणले अजून भरले नाहीत म्हणा लागले. तर सगळं ग्रॅनाईट भरल्यानंतर येतील. त्यांनी आले की कॉल करतो म्हणा लागले गावात आल्यावर. मित्रांनो मी आंघोळ वगैरे करून आलोय आता दुकानात येऊन आता लय वेळ झालं. मी बसलेलो होतो त्या ग्रॅनाईटवाल्याची वाट बघायला लागलोय, तर ग्रॅनाईटवाला अजून आलेला नाही. मी आता कॉल करतो थोड्या वेळाचा. पाऊस बघा, पाऊस कसा चालू आहे, पाऊस बघा किती पाऊस चालू आहे, फुल पाऊस चाललेला आहे, पाणी झालेलं आहे सगळं. तर पाऊस भरपूर पडलेला आज. आणि कस्टमर तर एक पण नाही दुकानात, थोडं पण कस्टमर येणं झालंय. एक महिना झाला, एक पूर्ण महिना झाला आता. जेव्हापासून लग्न सराई वगैरे संपले तेव्हापासून तर कस्टमर एकदम थंड झालेला आहे, गिराईक पण नाही काय नाही. तर बघू अजून ते ग्रॅनाईटवाला आलाय का नाही. आता एक कॉल करतो, कॉल करून बघतो. नाही उचलना झालाय, तर बघू अजून थोड्या वेळानं वगैरे कॉल लावून बघतो. आल्यावर बघू आपण ग्रॅनाईट कसं आलंय वगैरे, कटिंग वगैरे कशी केली आहे सगळं बघू. तर मित्रांनो आलाय त्याचा कॉल. हॅलो, हां आलो का नाही? निघालो का? बरं किती वेळ लागेल तरी? अर्धा तासाचा रस्ता आहे तरी पण चालतंय या लवकर, वाट बघा लागलोय. मला वाटलं झालं असं आला असतं वाटलं. हां चालतंय या. तर ते आले ते आता ग्रॅनाईट घेऊन. सर आहेत आपल्या बेंबळी शहरातले आणि खूप मोठे व्यक्ती आहेत आपल्या इथले, तर ॲक्टर बी आहेत. तुम्ही यांचे चॅनलवरती जाऊन बघू शकता, लय भारी व्हिडिओ वगैरे बनवते त्याने. ते आलेले इकडे जायचं आहे. धावा मागं बसतो, मागं जागा नाही साहेबांसाठी आपले प्रकाश मामा आहेत. प्रकाश भाऊ गोष्टी आहेत. तर यांनी ग्रॅनाईट घेऊन आलेले आपले. तर त्यासाठी आपण आलो होतो आता, व्हिडिओ चालू करावा म्हणलं. नाही आपलं व्लॉग, आता व्लॉग व्हिडिओ वेगळा असतंय आणि लाईव्हचं वेगळं असतं. आता थोड्या लाईव्ह जायचं आपलं रोजचं तीच काम आहे. तुमचं जसं गाडी घेऊन फिरायचं काम आहे आणि आपलं ब्लॉग व्हिडिओ हां येतं की पूर्ण दुकान सगळं ओके केलं. तर इकडे गणेश सर काम करायला लागले. गणेश सर बघू शकता मित्रांनो, जागा करायला लागली त्याला कडप लावण्यासाठी, उतरून घ्यायला लागली आता कडप्पा. गोडशे मालक बघा उतरून घ्यायला लागले ते काय ते. तर आता आपण लाईव्ह येऊ, बस करू आता व्लॉग व्हिडिओ पूर्ण. आता लाईव्हला दिसेल मी. मित्रांनो आताच ग्रॅनाईट वगैरे उतरून आता येऊन बसलोय दुकानात. तर भावाला पण जेवायला सोडायचं होतं, जेवायला सोडलोय आणि आता दुकानात बसलोय. तर आज फोटो वगैरे शूट करण्यासाठी आलो होतो. तर यांचे फोटोशूटचा स्टुडिओ आहे, तुम्हाला दाखवतो मित्रांनो. तर फोटोशूटचा शूट बघा, दीपक सरांचं काम होतं यांच्याकडे, जरा आम्ही आलो होतो. तर बघा हे दादासाहेब वाघे यांचं फोटो स्टुडिओ आहे. फोटो वगैरे काढायचा असेल तर सांगा, कुणाचे लग्नाचे वगैरे वेडिंगचे वगैरे काय ऑर्डर असतील तर मला कळवा, मी तुम्हाला दिले ह्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे. तर खूप मोठे व्यक्ती आहेत हे आमच्या गावातले. तर ह्यांचा दुकानाचं व्हिजिट करून दाखवतो तुम्हाला. तर ह्यांचं काउंटर, मेन काउंटर असा आहे आणि ह्यांनी झोपलेले आहेत, जरा आराम रेस्ट चालू आहे. आणि ह्यांनी माशाचा वगैरे शो कसा केलेला बघा. तर बघू शकता मस्त
तर ह्यांनी बघा काय काय आहे सोनं. ह्यांनी प्रिंटिंग वगैरे करतात, मोबाईल बॅक कवर वगैरे, बॉटल वगैरे काय प्रिंट करायचं असेल तर करून देतात. दीपक सर पण आलेले बघा. दीपक आरती मच्छी बघ ना कसली चालेल, ठीक आहे. गोल्डन फिश आहे. गोल्डन फिश. हो का मासा मासा मासा